हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्राईट माइंड्स। आज आपण पाहणार आहोत SN1 रिॲक्शन। ही एक मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे। एक्झाममध्ये यावर क्वेश्चन हा विचारलाच जातो, 11th साठी पण आणि 12th साठी पण। त्यामुळे आज आपण हा टॉपिक इथे एक्सप्लेन करणार आहोत। तर फर्स्ट पाहूया डेफिनेशन। लेट मी स्टार्ट। SN1 reaction is a unimolecular nucleophilic substitution reaction where the rate of reaction depends only on the concentration of the substrate. SN1 reaction ही एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे जिथे रिॲक्शन रेट फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो, म्हणून याला युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतात। लेट मी रिपीटेड। SN1 रिॲक्शन ही एक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे जिथे रिॲक्शन रेट फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो। ओके, नेक्स्ट पाहूया फुल फॉर्म ऑफ SN1। SN1चा फुल फॉर्म आहे S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर न्यूक्लियोफिलिक आणि 1 स्टँड्स फॉर युनिमॉलिक्युलर। एक्झाममध्ये यावर 1 मार्क क्वेश्चन हा विचारलाच जातो। SN1चा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाईल MCQ मध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायचं S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N स्टँड्स फॉर न्यूक्लियोफिलिक and 1 stands for unimolecular. Okay, next point आहे mechanism in 2 steps. फर्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन, ही स्लो स्टेप आहे, त्यालाच आपण म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप। म्हणजे मेकॅनिझम हे 2 स्टेपमध्ये होतं। फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, कार्बोकेटायन हा तयार होतो, ती एक स्लो स्टेप असते आणि आपण त्याला म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप। आणि सेकंड स्टेप आहे न्यूक्लियोफाइल अटॅक फास्ट स्टेप। न्यूक्लियोफाइल हा अटॅक करतो, ही एक फास्ट स्टेप असते। म्हणजे जो तयार झालेला कार्बोकेटायन आहे त्यावर न्यूक्लियोफाइल अटॅच होतो आणि प्रोडक्ट तयार होतो। एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एक्झाम्पल आहे टर्शरी मिथिल ब्रोमाइड प्लस न्यूक्लियोफाइल, इट गिव्स टर्शरी मिथिल अल्कोहोल प्लस Br-। म्हणजे इथे जो टर्शरी मिथिल ब्रोमाइड आहे म्हणजे हा ब्रोमाइड म्हणजे सबस्ट्रेट, हा सबस्ट्रेट हा आपोआप तुटतो म्हणजे बाहेर जातो। बाहेर गेल्यामुळे हा कार्बनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो असा कार्बन जो पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो त्याला आपण म्हणतो कार्बोकेटायन। मग इथं हा झाला कार्बोकेटायन, इथं आला पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो हा OH मायनस आहे हा कार्बोकेटायनवर अटॅक करतो आणि तिथं तो अटॅच होतो, म्हणून आपल्याला तयार प्रोडक्ट मिळतो टर्शरी मिथिल अल्कोहोल प्लस Br-। ओके, अंडरस्टूड। नेक्स्ट पाहूया। नेक्स्ट काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत SN1 रिॲक्शनमधील। फर्स्ट पॉईंट आहे फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स। ही रिॲक्शन म्हणजे जी SN1 रिॲक्शन आहे ती फक्त फॉलो करते फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स। ओके, नेक्स्ट पॉईंट आहे टर्शरी अल्काइल हॅलाइड्स आर नॉट मोस्ट रिॲक्टिव्ह। जे टर्शरी अल्काइल हॅलाइड्स असतात ते मोस्ट रिॲक्टिव्ह नसतात। थर्ड पॉईंट आहे कार्बोकेटायन रिअरेंजमेंट पॉसिबल। SN1 रिॲक्शनमध्ये कार्बोकेटायन रिअरेंजमेंट हे शक्य असते। ओके, अँड लास्ट पॉईंट आहे प्रोडक्ट इज ऑफन रेसिमिक मिक्सचर ड्यू टू प्लेनार कार्बोकेटायन। जो प्रोडक्ट हा अनेकदा रेसिमिक मिक्सचरमध्येच असतो कारण इंटरमिडिएट कार्बोकेटायन हा प्लेनार असल्यामुळे। ओके, तर हा SN1 रिॲक्शन हे आपण इथे कवर केलेले आहे। तर तुम्हाला या रिॲक्शनमध्ये काही क्युरी असतील तर मला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये। ओके।